फोटोग्राफर? काय झालं? माझी ओढणी. एकच मिनिट हा. थांबा. ओढणी फाटेल. कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय ना? हो, आता बरं वाटतंय. थँक्यू. हा, का? तुम्ही मला इथे घेऊन आलात. अहो, माझ्या जागी दुसरं कोणी असतं तरी त्यांनी तुम्हाला आणून सोडलंच असतं. पण तुम्ही इथे आलात म्हणून तुमच्या आईंना वाईट नाही वाटणार ना? हा, पण घरी फोन करून कळवलंय सो. अरे देवा, मी इथे बोलत का राहिले? आज चला ना. नाही, राहू दे ना. छान वाटते इथे. ठीक आहे. अगदी लहान घर आहे आमचं, म्हणून तुमची गैरसोय झाली. नाही नाही, खरं तर घर खूपच छान आहे. म्हणजे बघा ना, सुंदर कौलारू घर आहे आणि हिरवीगार झाडं आहेत. आकाश बघा किती मोकळं दिसतंय. चांदण्यांचा प्रकाश. हल्ली कुठे असतं असं? तुम्हाला सांगू, तुमचं घर छान काय, कारण इथून संपूर्ण निसर्ग छान दिसतो. त्यामुळे घर लहान असो किंवा मोठं, त्याने फारसा फरक पडत नाही. मला वाईट वाटू नये म्हणून बोलतायत ना तुम्ही हे सगळं? नाही, अहो मला खरंच छान वाटलंय. आशू, अगं बाहेरच बसलात? किती वेळची वाट बघतेय मी. भूक नाही लागली का? अगं मी यांना म्हटलं आज चला, पण हे म्हणताय त्यांना इथेच छान वाटतंय. शुभंकर, तू बाहेर थांबलायस असं सांगितल्यावर लगेच अंथरूण सोडून बाहेर आली. बरं, मी ताटं आणलेत दोघांसाठी, जेवण करून घ्या. आशू, पोटभर खा. बघितलं ना कसं झालं ते? एकतर डोक्यात नको नको ते विचार, कधी कुणाशी मन मोकळं करून बोलणं नाही. काही त्रास झाला तर स्वतःच अंगावर काढायचा. शुभंकर, आता तूच समजाव बाबा हिला, आणि तिला खायला पण सांग. तुझ्या निमित्ताने तिचं जेवणही नीट होईल. हो आई, जेवते मी. हो, आणि काही लागलं तर मला सांगा, मी आहे आतमध्ये. हो. बसा ना. द्या माझ्याकडे. नाही, नको, मी फोडतो. अहो नाही, द्या. आमच्याकडे असं पण कापतात.
पोट भरलंय माझं. आणि खर तर तुम्ही खायला हवं. काकूंनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. सो प्लीज खा. अहो पण ठणठणीत व्हायचंय ना, पुन्हा कामावर जायचंय ना. एक बोलू, आज काकूने इतक्या प्रेमानं मला जेवायला वाढलंय ना की त्यानं पोट आणि मन दोन्ही भरलंय. पण तुम्ही आमच्या घरी आलात आणि मी साधं पाणीही नाही विचारलं तुम्हाला. हाय का, पाणी तर विसरलेच. आलेच. हा आता पण सॉरी म्हणायचं राहून गेला. थँक्यू. आई म्हणत होती थंडी खूप आहे, त्यांना शेकोटी पेटवून दे. तुम्ही बसा, मी तुमचं अंथरूण आणते. प्लीज, मला तुमच्याशी बोलायचंय. काल तुम्ही आमच्या घरी आल्यावर जे झालं त्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं असेल. म्हणजे साहजिकच आहे, मी सुद्धा काहीच करू शकलो नाही. झालं ते झालं, सोडून द्या. मी समजू शकतो, पण हे सगळं डोक्यातून जाणं कठीण आहे. आई ग, काय झालं? ते लाकडाचं बारीक कुसळ बोटात गेले. फार काही नाही. बघू. नाही नको, राहू द्या. आलेच मी. बघू. नाही, असू द्या, होईल ते नीट. नंतर त्रास होईल.
झालं. सॉरी. का? झाल्या प्रकाराबद्दल तुम्हाला सॉरी म्हणायचं राहून गेलं होतं. हे जर म्हटलं नसतं तर ही गोष्ट सतत मनाला खात राहिली असती. तुमच्या मनात जे काही असेल ना ते मन मोकळेपणानं बोला. हवं तर ओरडा, रागवा, चिडा, पण असं मनात नका ठेवू. त्रास होतो अशानं. मनावर दडपण येतं. कधी कधी ते आपल्यालाही कळत नाही, पण त्रास होतो. बरं, काकू सांगत होत्या तुम्ही खूप विचार करता आणि कुणाशी मन मोकळेपणानं बोलत सुद्धा नाही. कुणाशी बोलायचं? म्हणजे तुमची सगळ्यात जवळची मैत्रीण कोण? आई. आणि हो, टीव्ही. टीव्ही माझ्याशी बोलतो. हा, मी टीव्हीशी नाही बोलू शकत. आणि आईला काही सांगायचं म्हटलं तर तिच्या मागे त्रास कमी आहे का? हो, साहजिक आहे ते. तुम्ही कोणाशी बोलता? के खरं तर तो माझा फोटोग्राफी मधला गुरु आहे, पण माझा सगळ्यात जवळचा मित्र सुद्धा आहे. मला काही प्रॉब्लेम असला ना की मी त्याच्याशी शेअर करतो. मन मोकळं करण्यासाठी मैत्री हवीच. आपण एक काम करूया, तुम्ही डोळे बंद करा. का? गंमत. आता मला सांगा, तुमचं वय किती? हा, सॉरी, म्हणजे माझं मुलींशी जास्त बोलणं होत नाही ना, त्यामुळे काय बोलावं हे मला पटकन सुचतच नाही. पण आपण एक काम करूया, तुम्ही तुमच्या आयुष्यात आलेल्या सगळ्या माणसांचे चेहरे आठवा, डोळे बंद करून. आता हळूहळू त्या चेहऱ्यातला एक असा चेहरा शोधा ज्याच्याशी तुम्ही मन मोकळेपणानं बोलू शकता. म्हणजे असं तुम्हाला वाटेल अशी व्यक्ती जिच्याशी बोलताना तुम्हाला भीती वाटणार नाही. मला माझं कानातलं हवंय, हे नको. जी तुमचा विचार करेल, जी संकटात तुमच्या पाठीशी उभी राहील. अशी व्यक्ती जी तुम्हाला सावरून घेईल. सावकाश. म्हणजे हे सगळं करणारं कोण असेल? तुम्हाला सावरणारं कोणीतरी असेलच ना? सॉरी, म्हणजे मी मानसशास्त्राचा प्रोफेसर असल्यामुळे हे सगळं असं बोललो. पण तुम्हाला एक सांगू का, मनाचं गणित हे असं 2 × 4 असं म्हणून नाही सुटत. त्यासाठी मन मोकळं व्हावं लागतं, हक्काच्या माणसासमोर. मी अंथरूण आणते तुमचं. हा.
मला तुमच्याशी बोलायला आवडेल. म्हणजे मित्र म्हणून. तसं नाही, म्हणजे मुलींशी मैत्री दूरच. मला फार बोलणंही जमत नाही. बर. पण मी तुमच्याशी बोलू शकलो. कदाचित हीच मैत्री असावी. मला आवडेल तुमच्याशी मैत्री करायला. आई, चहा देऊ का तुम्हाला? नको. शुभंकर आलाच नाही ना अजून आई. आई, मी इतके दिवस शांत होते, पण आता तुम्हाला होणारा त्रास मला बघवत नाहीये. मला असं वाटतं शुभंकरचं हे वागणं तुमच्या सत्कारानंतर सुरू झालंय. नाहीतर याआधी त्याने तुमचा शब्द कधी मोडला होता का? कधी तो उशिरा आला होता का घरी? म्हणजे काय म्हणायचंय तुला? आई, त्या कार्यक्रमात पडलेली ती मुलगी आठवते तुम्हाला, जी काल आपल्या घरी आली होती? अश्विनी नवले तिचं नाव. दोनदा आली होती ती आपल्या घरी. पहिल्यांदा शुभंकरकडनं फोटो घ्यायला, आणि काल. बरं, मग तिचं काय? तिच्या आईचं नाव छाया नवले. आठवतंय का छाया नवले नाव? सौ छाया नवले. म्हणजे तू फराळाचा डबा? हो, मी तेव्हा काही बोलले नाही, पण आता सगळं लक्षात येतंय माझ्या. तो डबा द्यायला तुम्ही सांगितला ना, त्याच दिवशी शुभंकरला उशीर पण झाला होता घरी यायला. कारण डबा कॉलेजमधले नाही, तर पाथर्डीमधल्या नवलेबाईंना द्यायचा होता. आई, मला वाटतं रात्रभर शुभंकर. पाथर्डीला कुठे राहते ती मुलगी?